धक्कादायक घटना समोर आली आहे। मीरा रोड मधील नया नगर परिसरात 2 सुरक्षा रक्षकांवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। सोमवारी 27 एप्रिल रोजी पहाटे सुमारे 4 वाजता ही घटना घडली असून बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर ड्युटीवर असलेल्या रक्षकांना लक्ष्य करण्यात आलं। या प्रकरणात पोलिसांनी जैब झुबेर अन्सारी वय वर्ष 31 याला अटक केली आहे। आरोपीने हल्ल्याआधी रक्षकाचं नाव आणि धर्म विचारला। इतकंच नाही तर कलमा म्हणायला सांगितल्याचाही आरोप आहे। जेव्हा रक्षकांना ते म्हणता आलं नाही त्याच क्षणी आरोपीने चाकूने दोघांवर हल्ला केल्याचं समोर आले। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले सुरक्षा रक्षक राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो रमेश सेन यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेनंतर अवघ्या 90 मिनिटात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता तपास महाराष्ट्र एटीएस कडे सोपवण्यात आलाय। तपासादरम्यान काही धक्कादायक बाबी सुद्धा समोर आल्यात। आरोपीकडून मिळालेल्या एका चिठ्ठीत ISIS, लोन वुल्फ, जिहाद आणि गाझा असे शब्द हाताने लिहिलेले आढळले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। याच पार्श्वभूमीवर या हल्ल्याचा संबंध आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ISIS शी आहे का याचाही तपास सुरू करण्यात आलाय। तसेच हा हल्ला लोन वुल्फ पद्धतीने म्हणजे एकट्याने कोणत्याही थेट संघटनात्मक आदेशाशिवाय प्रेरित होऊन करण्यात आला असण्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करते। आरोपी ऑनलाईन कुणाच्या संपर्कात होता का, त्याला कुठून प्रेरणा मिळाली, या सर्व बाबींचा सखोल तपास एटीएस कडून सुरू आहे। दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय।